हेलो। हाय सर। हाय। गुड मॉर्निंग। गुड इव्हनिंग सर. बरोबर। गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ओके ओके ओके. तुमची बॅच अशी चालली आहे ना की तुम्हाला असं मेसेज टाकण्याच्या अगोदर तुम्ही जॉईन करायला असं एकदम बेस्ट वाटायला. चलो असो. आज खूपच खुश आहेत सगळेच, म्हणजे आता ऑलरेडी सगळ्यांनी बघितलेले. आज मार्केट कोण कोण बघितलं? कोण बघितलं असेल, कुठं ऐकलं असेल की मार्केट खूप पडलं खाली, खूप पडलं खाली म्हणून? हो सर. पडलं. आज प्रत्येकानं नाही नाही म्हणलं तर आपले जेवढे पण बॅचेस मध्ये आतापर्यंतचे स्टुडंट होते ना, सगळ्यांनी असा प्रॉफिट काढलाय ना, माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग म्हणतोय मी. आता तसं तुम्हाला काढायचंय. सो त्या गोष्टीसाठी आत्तापासूनच प्रिपेरेशन चालू करा. आम्ही तर आहोतच, बट तुमचं पण राहणं गरजेचं आहे. सेकंदामध्ये फक्त सेकंदामध्ये लाख लाख रुपये बनत होते आजच्या डेटमध्ये. असं मार्केट आजचं होतं. ओके. असंच तुम्हाला पण काढायचंय थोडे दिवस, जस्ट वेट. देन बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. ॲक्च्युअल जसं आम्ही प्रॉफिट काढतोय तसं तुमचं पण प्रॉफिट बनेल, आणि जे माझ्या चेहऱ्यावरती, फेसवरती जे हॅपीनेस आहे ना, ते पण तुमच्या चेहऱ्यावरती येणार. असं दररोजच असतंय आमच्यासोबत. बट जे पॅनिक सेलिंग अथवा पॅनिक बाईंग येत असते ना, त्या टायमिंगला खूप मजा असते. म्हणजे पैसा असा देतो मार्केट ना, तुम्हाला नको पण असेल ना, तर तरी पैसा घ्या, पैसा घ्या, असं मार्केट तुम्हाला देत असतं. सो तिथपर्यंत आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. ते थोडासा वेळ घेईल मार्केट तुमच्याकडून, बट ते गोष्ट तुम्हाला हमखास देणार म्हणजे देणारच. ओके. चलो, बाकी कालपर्यंत आपण सगळ्या गोष्टी बेसिक बेसिक घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? हा सर. अरे असू द्या, काहीतरी एक तरी डाऊट असं विचारा, जेणेकरून आम्हाला वाटेल की हा आहे काहीतरी डाऊट विचारायलेत सगळेजण. का काहीच डाऊट नाही? नो 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 नो. ओके ओके. लय हुशार झाला तुम्ही. या यस. बस हेच, असंच कॉन्फिडन्स शेवटपर्यंत असू द्या, असंच सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत असू द्या. रियालिटी अशी होईल जी की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की मार्केटमधून पैसा काढणं एवढं इझी असतं. हे मी तुम्हाला देतो. ओके. एवढा कॉन्फिडन्स तरी मी तुम्हाला देऊ शकतो. ओके.
चलो बाकी आजपासून मेन जे की कॉन्टेंट आहे, मेन जे की आपल्याला पार्ट चालू करायचे आहेत त्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत. असो आता सगळेजण आले तर एक गोष्ट जस्ट मी हंबल रिक्वेस्ट तुमच्यासाठी करतो. बसला तसं मोबाईल घेऊन बसला चाल, त्यासोबत एक वही आणि एक पेन तुमच्यासोबत असू द्या, जेणेकरून तुम्ही जेवढ्या मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, जसं की प्रत्येक कन्सेप्ट हे तुम्ही लिहून घेतले पाहिजे, की काय कुठं काय चाललं, कुठला पॅटर्न कसा होता, कुठली कन्सेप्ट कशी होती. जसं आपण आता मराठीमध्ये बोलतोय, ओके, सगळ्यांना समजतं. सो तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्या डायरीमध्ये लिहून घ्या, त्या बुकमध्ये लिहून घ्या, की बाबा ही गोष्ट अशी होती, ह्या गोष्टीनंतर मी कुणाला असं सांगितलं, आणि ह्या गोष्टीनंतर हे पॅटर्न चेंज होतो, ट्रेंड चेंज होतो. तुम्हाला ट्रेंड माहिती आहेत, कुठले कुठले ट्रेंड असते, तर कुठले कुठले ट्रेंड असते तो आपण काल बघितलं. बेरिश बुलिश आणि साइडवे. ग्रेट ग्रेट ग्रेट. बेरिश, बुलिश आणि साइडवेज तीन मार्केटमध्ये ट्रेंड असते, तर ह्या तीन ट्रेंडमध्येच मार्केट चालत असतो. एकतर अप साईडला जातं, एकतर डाऊन साईडला जातं, नाहीतर एका रेंजमध्येच फसलेलं मार्केट असतं. हे तीनच ट्रेंड तुम्हाला दिसणार. ओके, ह्या तीन ट्रेंड शिवाय दुसरं तुम्हाला कुठलंच नाही दिसणार. सो त्या गोष्टी आहेत जे की तुम्हाला पर्टिक्युलर आता समजायला स्टार्ट व्हायला पाहिजे. ग्रुपवरती एक फोटो पण आली होती, तुम्हाला कुठली ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि कुठलं काय बघायचं हे मी सांगितलं होतं. सो ते गोष्ट असू द्या लक्षामध्ये, ते गोष्ट लक्षात असणं खूप गरजेचं आहे. मला कळत असेल नाही कळत असेल तरी पण ते गोष्ट आपल्याला बघायची. कॅन्डल कशी फॉर्म होते, काल आपण जस्ट एक्झाम. मीटिंग आहे. हॅलो, कोणाचं म्यूट? बर बर. ओके ओके ओके. येस. सो ते गोष्ट तुम्हाला बघायचं, कॅन्डल कोणती आहे, कॅन्डल कोणती फॉर्म होते, ग्रीन कलरची होते का रेड कलरची होते, त्याचं ओपन कुठं आहे, क्लोज कुठं आहे, ते तर आपण आज बघणारच आहोत डिटेलमध्ये. जे की तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला त्या गोष्टी दिसतीलच. ओके, ह्याच गोष्टी आहेत जे की पर्टिक्युलर तुम्हाला आता शेवटपर्यंत शेवटपर्यंत ह्याच गोष्टी तुम्हाला साथ देणार आहेत. ओके. सो पर्टिक्युलर प्रत्येक गोष्ट आपण बघू. आता हे बघा, जस्ट आपण काल ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, हेच आज आहे. हे कॅन्डल बनते कशी, कॅन्डलला काय म्हणतो आपण, कॅन्डल कशी फॉर्म होते. आता काल जस्ट मी एक थोडंफार त्या आयपॅड वरती घेतलं होतं, आपल्याला तेवढं समजत नव्हतं. हे प्रॉपर कॅन्डल बनत असते, अशी कॅन्डल होत असते. ओके, एक ग्रीन कलरची कॅन्डल असते आणि एक रेड कलरची कॅन्डल असते. ओके, जेवढं तुम्हाला समजते फक्त तेवढंच आपण डेली रुटीनमध्ये आपल्या सेशनमध्ये घेत चालू, आणि देन बाकीचं पोर्शन राहिलं तरी आपण नेक्स्ट सेशन घेत जाऊ. बट जेवढं आपण आज बघितलो हे तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे प्रॉपर, की हा एवढीच कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये प्रॉपर बसली आहे. मी चार्ट ओपन केल्यानंतर मला हे गोष्ट दिसते, ह्या गोष्टी तुम्हाला व्हायला पाहिजेत. जसं की आपण कॉलेजमध्ये असतो, शाळेमध्ये असतो, ओके, त्या टायमिंगला आपण कोचिंग लावतो, आपण क्लासेस लावतो बाहेर. कशासाठी? तर जे शाळेमध्ये झालेलं आहे आणि कॉलेजमध्ये झालेले आहेत ते रिपीट मला व्हावं कोचिंगमध्ये, आणि ते मला समजावं. ओके, आता हे तुमचं कोचिंगच आहे आपल्या मार्केटचं. इथं प्रत्येक गोष्ट, एक ना एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये जायला पाहिजे. आणि हेच नंतर एक महिन्यानंतर तुमची एक्झाम आहे, आणि ती एक्झाम अशी आहे ना, लाईफ टाईमसाठी एक्झाम आहे, एकच दिवस नाही आहे. ओके. सो सेम तसंच मी काल तुम्हाला सांगितल्यासारखं मार्केटमध्ये दोन कॅन्डल असतात, एक असते ग्रीन वाली आणि एक असते रेड वाली. जी ग्रीन वाली असते ते पॉझिटिव्ह कॅन्डल असते. ओके, जी की अपवर्ड डायरेक्शनला जात असते, म्हणजे अप मार्केटला घेऊन जात असते. आणि जे रेड कॅन्डल असते ते मार्केटला डाऊन साईडला आणत असते. तर पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ऍड ऑन असते, ते पण सांगितलं होतं. ते म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये, पर्टिक्युलर ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये तुमचे बायर्स असतात, जे की बाय करणारे असतात. ओके, आणि जे रेड कॅन्डल असते त्या रेड कॅन्डल मध्ये कोण असते हो, कोण असतं? सेलर्स. यस, सेलर्स. ग्रेट. सेलर्स असतं. हे मार्केटला डाऊन साईडला घेऊन येत असते. तर हे दोनच कॅन्डल मार्केटमध्ये फॉर्म होत असतात. ओके, देन त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं हे कन्सेप्ट OHLC, की कॅन्डलचा ओपन कुठं असतो, कॅन्डलचा हाय कुठं असतो, कॅन्डलचा लो कुठं असतो, आणि कॅन्डलचं क्लोज कुठं असतं. जसं की हे ग्रीन कॅन्डल आहे, ह्या ग्रीन कॅन्डलला बघा, इथं तुम्हाला ओपन दिसेल. हे कॅन्डल इथून ओपन झाली, इथून खाली आली, खालती आली, देन खालून नंतर वरी गेली. वरी कुठंपर्यंत गेली? ह्या पॉइंट पर्यंत गेली, आणि इथूनच मग नंतर खाली आली आणि इथं क्लोज दिली. पर्टिक्युलर आपल्याला सेम तसंच आपण काल बघितलं होतं. कॅन्डलचा इथं हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथं ऑलरेडी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हे हाय पॉइंट आहे, ह्या कॅन्डलचा इथला लो पॉइंट आहे. लो पॉइंट.
कॅन्डलचा इथलं हे ओपन आहे, हम्म. देन कॅन्डलचा इथला क्लोज आहे. Close. फक्त आपण बघितलं जे नव्हतं ते बघितलं नव्हतं, ते म्हणजे शॅडो. तरी मी सांगितलं होतं ते शॅडो असतं. आणखीन दुसरा वर्ड ते तर मी सांगितलं होतं. आहे लक्षात कोणाच्या? वीक. येस, ग्रेट. ते कॅन्डलची वीक असते. वीक म्हणजे एक पर्टिक्युलर एक रेष असते, दॅट्स इट. की ह्याला आपण शॅडो बोलतो. जे की रेष एक दिसत असेल ना त्याला हे अप्पर शॅडो असतं. जे वरच्या साईडला तयार झालेली असते इथली त्याला आपण अप्पर शॅडो म्हणतो, आणि जे डाऊन साईडला झालेलं आहे त्याला लोअर शॅडो आपण म्हणतो. सेम पर्टिक्युलर ह्या कॅन्डलमध्ये तसंच असतं, फक्त दोन गोष्टी अपोजिट असतात, कॅन्डलचा ओपन आणि कॅन्डलचा क्लोज. इथं पर्टिक्युलर इथं ओपन होत असेल ना तर इथं बघा, इथं कॅन्डलचा क्लोज होतोय. इथं कॅन्डलचा क्लोज होतोय ना तर इथं कॅन्डलचं ओपन होतंय. सेम इथं कॅन्डलचं ओपन होत असते रेडवाल्या, देन हे कॅन्डल वरती जाते, इथं हाय बनवते, देन कॅन्डल ते खाली येते आणि खाली येऊन कॅन्डलचा एक लो तयार करते आणि कॅन्डल येऊन ह्या पॉइंटला क्लोज करते. हे गोष्ट तुमच्या लक्षात असावी शेवटपर्यंत. सेम बाकीच्या तशाच गोष्टी आहेत. हाय आणि लो हा कधीच चेंज होत नसतो. अप्पर शॅडो लोअर शॅडो कधीच चेंज होत नसतो. फक्त चेंज जे होत असते ते ओपन आणि क्लोज. ग्रीन कॅन्डलला ओपन खाली असतो आणि क्लोज वरती असतो. रेड कॅन्डलला ओपन हा वरती असतो आणि क्लोज खालती असतो. समजतंय का? येस सर. येस, हे पर्टिक्युलर तुमच्या बुकमध्ये तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे की आपण आजचं जे टॉपिक आहे कॅन्डलस्टिक पार्ट फर्स्ट, आजची डेट कोणती आहे? 13 मार्च 2024. आपला टॉपिकचा पॉइंट लिहिला की कॅन्डलस्टिक पार्ट फर्स्ट आपण बघतोय. ह्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट काय घेतोय मी की कॅन्डल्स घेतोय. कॅन्डल एक ग्रीन असते, कॅन्डल एक रेड असते. त्या ग्रीन कॅन्डलमध्ये लो कुठं असतो, हाय कुठं असतो, क्लोज कुठं असतो आणि ओपन कुठं असतो. पर्टिक्युलर रेड कॅन्डलचं पण हाय, लो, क्लोज आणि ओपन हे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिलं पाहिजे. आपण नोट्स प्रोव्हाइड करतो, मान्य आहे, बट त्याच्या जागी जस्ट आपल्या लँग्वेजमध्ये तर आपण सगळ्या गोष्टी लिहित असतो ना, तर आपल्यासाठी ते ॲज बेटर असतात कधी पण. ओके, एकच मिनिट जस्ट. ओके, लिहिलं सगळं व्यवस्थित? कोण कोण लिहितंय ते सांगा बरं. येस सर. सर लिहिताय? मी लिहिते. ओके, हो. ग्रेट. येस येस येस. थोडंसं आम्हाला छान वाटेल की आम्ही सांगतोय आणि तुम्ही लिहायला. नाही, पहिल्या दिवशीपासून लिहिते सर. ओके, ग्रेट. मुकुंद म्हणते माझी मम्मी लिहिते म्हणून. नाही, ओके, मला ते कसं आहे सवयच माहिती आहे आहे. का? हा, प्रॉब्लेम कुठे येतो जेव्हा आपण सगळ्या कन्सेप्ट घेतो. आता इथून तुमचं खरं मार्केट चालू होतंय. हम्म. जेव्हा हे पूर्ण कन्सेप्ट आपण डोक्यामध्ये घेतो, एक थोडंसं म्हणजे आपल्याच डोक्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते की कुठं काय वापरायचंय, कुठं कुठली गोष्ट आहे, हे पूर्ण कन्फ्युजन होतं आपल्यासाठी. नोट्स पण तुम्ही रेफर करा, काही प्रॉब्लेम नाही, बट नोट्सपेक्षा आपण आपल्या रायटिंगमध्ये असं आपल्या अक्षरामध्ये लिहिणं हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या लँग्वेजमध्ये. ओके, सो ते महत्वाचं आहे. तेच गोष्ट तुमची आज चालू केलात ना हे शेवटपर्यंत राहील. आणि मार्केटमध्ये ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डेली रुटीन लिहिणं आणि त्याला इम्प्लिमेंट करणं. ओके, सो हे फर्स्ट गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये असावी. हे फर्स्ट आपल्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये पहिली एक कन्सेप्ट आज आपण घेतले. काल तर आपण घेतलंच होतं, तरी पण आज रिपीट करतोय आपण, जे की तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट्ट बसावं. कळते आता की कॅन्डल कशा ओपन होतेत, कसे क्लोज होतेत, हाय कसं बनवतेत, लो कसं बनवतात. येस सर. कळते? यस यस. ओके, चल. सो आता जाऊ आपण नेक्स्ट कन्सेप्टला, पुढच्या गोष्टीवरती. ओके, चलो. हा, आता इथून चालू होते तुमचं खरं मार्केट. आता इथून खरी मज्जा आहे. कोणाला समजते, कोणाला समजत नाही, कोणाच्या डोक्याच्या वरून चाल. ओके, आता डिफरंट टाईप ऑफ आपण कॅन्डल स्टिक बघणार आहोत. ह्या कॅन्डल स्टिकमध्ये खूप सारे टाईप आहेत. जसं की मी काल सांगितलं होतं तुम्हाला की ब्रेकआउट भेटत असतं,
असतं, एक सिमेट्रिक ट्रँगल बनतं, डब्ल्यू पॅटर्न बनत असतं, एम पॅटर्न बनत असतं, तसं 2 कॅन्डलच्या मध्ये एक कॅन्डल बनत असते. ते आपल्याला आता बघायचं आहे. त्याच्यामध्ये एवढे असे टाईप पडते, जसं की बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, बुलिश हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, ग्रेवस्टोन डोजी, ड्रॅगनफ्लाय डोजी, हँगिंग मॅन, देन मॉर्निंग स्टार, शूटिंग स्टार, 3 व्हाईट सोल्जर्स, 3 व्हाईट ब्लॅक क्राउन्स, देन डार्क क्लाउड कोअर, पिअर्सिंग सिग्नल्स आणि हरामी. ह्याच्यामध्ये मेन जे इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला मार्केटमध्ये सतत दिसणार आहेत, डेली रुटीनमध्ये तुम्हाला जे दिसणार आहेत, आपण त्याच गोष्टी घेणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप असे कॅन्डल स्टिक्स आहेत, जे की तुम्ही एखादं बुक घेतल्यानंतर तुम्ही म्हणसाल की हे काय आहे. आपण हे चॉईस काय केले, तर ह्यांना निवडले, त्यांना फाइंड आउट का केले, की हेच मार्केटमध्ये डेली रुटीनमध्ये दिसतात आणि ह्यांचाच इम्पॅक्ट एवढा मार्केटमध्ये आहे की हे झाल्यानंतर मार्केट एक रॅली देत असतो. रॅलीचा मतलब, जर सपोज इथे कॅन्डल फॉर्म होत असेल, हे इनसाइडल कॅन्डल इथं फॉर्म होत असेल, ह्याला आपण इनसाइडल कॅन्डल म्हणतो. इनसाइडल कॅन्डल काय म्हणत असतो, हे कॅन्डल 2 कॅन्डलच्या मधोमध तयार होत असतं, त्याला आपण इनसाइडल कॅन्डल म्हणतो. हे ट्रेडिंगच्या भाषेमधला वर्ड आहे. आणि एक इथं असं कॅन्डल बनत असेल, ओके, हे रेड कॅन्डल बनली, ओके, हे ग्रीन कॅन्डल बनली, आणि देन हे ग्रीन कॅन्डल बनली, देन इथून एक अशी अपसाईडची रॅली येत असते. कोणत्या कॅन्डलमुळं? ह्या मधल्या कॅन्डलमुळे. म्हणून आपण त्या कॅन्डलला इनसाइडल कॅन्डल म्हणतो. कळते? आता पर्टिक्युलर प्रत्येक कॅन्डलचं वेगवेगळं वर्क आहे. जसं की बुलिश एंगल्फिंगचं वेगळं वर्क, बेरिश एंगल्फिंगचं वेगळं, बुलिश हॅमरचं वेगळं वर्क. पर्टिक्युलर प्रत्येक कॅन्डलचं वेगवेगळं काम आहे, जे की त्यांनी आपल्या मार्केटमध्ये करत असते. तसं हे पर्टिक्युलर एवढे कॅन्डलस्टिक आहेत, जे की आपल्याला शिकायचे आणि त्याच्या थ्रू आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे आणि ह्यांच्याच थ्रू आपल्याला पैसा कमवायचे मार्केटमध्ये. ओके. येस सर. येस. ओके, चल. सो फर्स्ट जे कॅन्डलस्टिक असतं ते आपल्याला बघायचंय. ते असतं तुमचं पहिलं, जे की बुलिश एंगल्फिंग. ओके. सो पर्टिक्युलर त्याचं आपण व्यवस्थित तुम्हाला तिथं डायग्राम दाखवलेली आहे, हे बनतं कसं, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण गोष्टी बाजूला सर लिहायचं बाकी राहिले. लिहायचं बाकी राहिलं का मागचं? हो. ओके, चलो लिहून घ्या. जस्ट 2 मिनिट्स. येस, ओके ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लिहा, बाकीचे पण लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढण्यात अर्थ नाहीये. मला माहिती आहे, आम्ही पण तेच केलंय कॉलेजच्या लाईफमध्ये, की स्क्रीनशॉट मारायचं आणि मोकळं व्हायचं. बट नंतर कळालं की जेव्हा प्लेसमेंट, जेव्हा आपल्याकडे काही गोष्टी राहिल्या नाहीत, तेव्हा समजलं की नाही, बरोबर आहे, लिहून घेतलेलंच कधी पण चांगलं असतं. मग आपण प्लेसमेंटची वेळ मी येऊ दिली नाही माझ्या लाईफमध्ये, मी त्या अगोदर स्टँड होतो. बट पर्टिक्युलर हे तुमच्या लाईफ रिगार्डिंगच सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ह्याच्यामुळेच तुम्ही पैसे कमवणार आहात इन फ्युचर. सो मला ते वाटतं की बाबा तुम्ही तुमचा टाइम काढून इथं आलात म्हणल्यानंतर तुम्हाला हे गोष्ट करणं भाग आहेच. आणि आज तुम्ही करत नाहीत, तुम्हाला करावंच लागेल. पर्टिक्युलर आम्ही असे आहोत, जोपर्यंत तुमचं परफॉर्मन्स दिसणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मागं हात धरून मागं लागणार आहोत. कराच, करा करा. तुम्हाला इरिटेट व्हायला पाहिजे, बाबा कशाला जॉईन केलं असेल हे MK ट्रेडिंग म्हणून. नुसतं कराच म्हणाले. फायदा तुमचाच आहे, तुम्हीच त्याच्यामधून पैसे कमवणार आहात, तुम्हीच सगळ्या गोष्टी घेणार आहात. झालं सर. ओके, चलो. सो फर्स्ट तुमचं कॅन्डल स्टिक आहे, तो आहे बुलिश एंगल्फिंग. ओके. आता पर्टिक्युलर त्याच्या साईडला आपण त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलं आहे, ते काम काय करतं. तरी आता हे बाजूला असू दे, बट फक्त आणि फक्त त्या कॅन्डल्सला बघा. 2 कॅन्डल्स तुमच्या समोर आहेत. ओके. एक आहे तुमची रेड कॅन्डल आणि एक आहे तुमची ग्रीन कॅन्डल. तर बुलिश एंगल्फिंगचा अर्थ काय असतो ते समजून घ्या अगोदर, then त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. बुलिश एंगल्फिंगचा अर्थ असतो की एक कॅन्डल जी की बनलेली असते अगोदरची, म्हणजेच कोणती? ह्या ग्रीन कॅन्डलच्या अगोदरची कॅन्डल. आता तिथंच रेड पण बनू शकते, काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे रेड कॅन्डल बनले, ह्या कॅन्डलना पूर्णपणे एंगल्फ करते, म्हणजेच खाऊन टाकते. कोणती कॅन्डल? हे ग्रीन वाली कॅन्डल. बघा, ह्या कॅन्डलचा हा इथं आहे, लो इथं आहे, इथं क्लोज आहे, इथं आहे ओपन. बघा, एक तरी ह्याच्यामधला जे की पार्ट आहे
मागच्या जे प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याचा एक तरी पार्ट ह्या नेक्स्ट कॅन्डलच्या वरती किंवा खालती आहे का, किंवा मोठं आहे का, दिसतंय का तुम्हाला? हे हाय पॉइंट आहे, हे लो पॉइंट आहे. हे कॅन्डल बनलेली आहे, हे कॅन्डल नंतरची आहे. हे अगोदरची आहे, हे नंतरची आहे. ह्या कॅन्डलचा हाय इथं आहे आणि लो इथं आहे. मग बघा, हे रेड कॅन्डल जे बनलेली आहे, हे रेड कॅन्डल ह्या ग्रीन पेक्षा छोटी आहे. म्हणजेच रेड कॅन्डलला हे ग्रीन कॅन्डल खाऊन टाकलेली आहे. त्याचा अर्थच एंगल्फ असतं, की एंगल्फ करून टाकले, जे की कॅन्डल जे प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याला नेक्स्ट कॅन्डल खाऊन टाकते. त्यालाच आपण बुलिश एंगल्फिंग म्हणत असतो. कन्सेप्ट खूप सोप्या आहेत. जेवढं तुम्ही सोप्या वेनं घेता तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या माइंडमध्ये, तेवढं इझी आहे. तुम्ही त्यालाच पूर्णपणे डायव्हर्ट होत असाल ना, तर ते गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये कधी बसणारच नाही. जे कन्सेप्ट आहे, जे नाव आहे त्या कॅन्डलस्टिकचं, त्या नावाचे अकॉर्डिंग तुम्ही फक्त विचार करायला स्टार्ट करा की बुलिश एंगल्फिंग काय आहे नेमकं. की बाबा जे प्रिव्हियस कॅन्डल असते त्या कॅन्डलला नेक्स्ट कॅन्डल खाऊन टाकते, म्हणजेच नेक्स्ट कॅन्डल हे मोठी बनते. ओके, कंपॅरिझन जे प्रिव्हियस कॅन्डल असते त्याच्या, प्रिव्हियस कॅन्डल हे बनली, त्याच्यानंतरची कॅन्डल हे बिग वाली बनली. ओके, जे की ह्या कॅन्डलला हे कॅन्डल खाऊन टाकले. मग ह्याचं काम काय होत असतं बुलिश एंगल्फिंग जेव्हा तुम्हाला दिसतं पर्टिक्युलर तुमच्या चार्ट वरती. हे तुमचा चार्ट आहे आणि चार्ट वरती हेच फॉर्म झालं इथं. ओके, आणि ह्याच्या अगोदरचं मार्केट असं डाऊनफॉल होतं. ओके, हे इथं लागली तुमची रेड कॅन्डल फर्स्ट वाली आणि ही सेकंड वाली तुमची ग्रीन कॅन्डल. बघा पर्टिक्युलर ह्याचा लो तोडलेला आहे का? येस. नेक्स्ट कॅन्डल जे ग्रीन वाले तोडले. हे रेड कॅन्डलचा हाय तोडले का ग्रीन कॅन्डल? येस, तोडले. तर हे मार्केट जो कुठला ट्रेंड चालू केला होता हो, कुठला ट्रेंड आहे हा? बेरिश. Yes, ज्याला की आपण दुसऱ्या नावानं काय म्हणतो? डाऊन ट्रेंड. येस, डाऊन ट्रेंड. ह्या डाऊन ट्रेंडला पूर्णपणे अपोजिट करणं ह्या बुलिश एंगल्फिंगचं काम असतं. जेव्हा हे तुम्हाला दिसतील ह्या दोन कॅन्डल, तिथून मार्केट रिव्हर्स फिरत असतं. समजतंय का? ही बुलिश येस एंगल्फिंग सर. तिथं फॉर्म होतं, तिथं जिथं फॉर्म झालं तिथून तुमच्या मार्केटचं रिव्हर्स फॉर्म व्हायला स्टार्ट होत असतं. हे आपल्याला चार्ट वरती बघायचं आहे. त्याच्या अगोदर कन्सेप्ट समजून घेणं काम आहे माझं. हे तुम्हाला वाटायला पाहिजे की बाबा हे पॅटर्न आहे, हे कॅन्डलस्टिक आहे, जे की तुम्हाला डेली मध्ये अथवा तुम्हाला वीक मध्ये बुलिश एंगल्फिंग दिसणार आहे तुमच्या चार्ट वरती. त्या टायमिंगला तुमचं काय कॉन्सन्ट्रेशन राहायला पाहिजे त्या चार्ट वरती, तुमचं काय व्ह्यू राहायला पाहिजे त्या चार्ट वरती, हे तुम्हाला कळायला पाहिजे. जिथं की बुलिश एंगल्फिंग बनतं तिथून मार्केटचं जे ट्रेंड असतो तो चेंज होत असतो. पर्टिक्युलर तुम्ही एक लक्षात घ्या, नावामध्येच त्याचं ऑलरेडी आपल्याला गोष्टी कळत आहेत की इथं नावच आहे बुलिश, नावच आहे बुलिश. एंगल्फिंग तर सोडून द्या, याचा आपण तर अर्थ समजला की एंगल्फिंग म्हणजे की कॅन्डल खाऊन टाकणं अथवा एखादी गोष्ट खाऊन टाकणं, त्याला आपण एंगल्फ म्हणतो. ओके, तर बुलिश नाव अगोदर टाकले म्हणल्यानंतर एखादा डाऊन ट्रेंड जो असतो त्या डाऊन ट्रेंडला पूर्णपणे अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच हे बुलिश एंगल्फिंग. कळते का? येस सर. येस. सो हेच कन्सेप्ट. आता ह्याच्याच अपोजिट तुम्हाला आणखीन एक गोष्ट दिसते जी की असते बेरिश एंगल्फिंग. सेम बट अपोजिट. आता अशाच कन्सेप्ट आहेत सगळ्या A to Z शेवटपर्यंत. सर आणि पहिले इथं दाखवा प्लीज. येस येस, तेच दाखवते मी नाही, पूर्णपणे. पहिलं याच्या हो हो, याच्या ह्याच्या पहिले पहिलं. सर. येस येस येस, हा, दोनच. कॅन्डल्स बघा, कॅन्डल वरतीच फक्त फोकस करा. हे जे इथं लिहिलेलं आहे मी हे सगळं सोडून द्या, मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुमचं फोकस या कॅन्डल वरती राहायला पाहिजे की इथं कॅन्डल कोणती बनलेली आहे, इथं कॅन्डल कोणती बनलेली आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याच कॅन्डल कशा झालेल्या आहेत हे अपोजिट आहे. हा, तर पहिलं कोणती होती, तर रेड आहे, नेक्स्ट ग्रीन आहे. तर मग नेक्स्ट स्लाइड मध्ये पहिली ग्रीन आहे आणि नेक्स्ट रेड आहे. आता बघा तेच
पर्टिक्युलर असं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत आता इथून पुढे. दिसतंय? येस सर. ओके, पहिली स्लाइड, हे हा. दुसरी. इथं आता कुठली कॅन्डल आली? इथं ग्रीन आली आणि इथं ग्रीन आहे. रेड आली. नाव पण चेंज झालं तुमच्या कॅन्डल स्टिकचं. काय होतं पहिलं? बुलिश एंगल्फिंग. आता काय आहे? बेरिश एंगल्फिंग. सेम कन्सेप्ट, सेम कन्सेप्ट म्हणतोय. फक्त इथे एकच आहे, इथं ग्रीन कॅन्डल लागलेले, हे हाय पॉइंट, हे लो पॉइंट. मग नेक्स्ट कॅन्डल ग्रीनचा, हे हाय पॉइंट, हे लो पॉइंट. सेम ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डल खाऊन टाकते. म्हणजेच इथं काय होणार आहे? पहिल्याच्या स्लाइड मध्ये कुठला ट्रेंड कन्वर्ट होत होता हो? अप टू डाऊन, कुठला? डाऊन टू अप होत होता. डाऊन टू अप होत होता. आता बेरिश एंगल्फिंग मध्ये नावातच आहे बेरिश, म्हणजेच काय व्हायला पाहिजे हो? अप टू डाऊन. येस, जे तुमचं ट्रेंड आहे ते अप ट्रेंड तुमचा कन्वर्ट होणार डाऊन डाऊन. ट्रेंड. येस, कॅन्डल आहे. सोपं जाते का काय अवघड मार्केट? ह्याच गोष्टी आहेत पर्टिक्युलर, अशा सगळ्या कन्सेप्ट असणार. ओके, पर्टिक्युलर जे कॅन्डल तुम्हाला दिसेल. आता सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला मी दाखवतोय, म्हणजे आता हे फोटो तुम्ही बघायला. ठीक आहे, फोटो मध्ये तुम्हाला इझी वाटत असेल की बाबा हे कॅन्डल ग्रीन आली, हे कॅन्डल रेड आली. जेव्हा तुम्ही चार्ट ओपन करता तुम्ही गोंधळून जाता थोडस, की बाबा इथं दिसतच नाही मला असं कुठं. बरोबर आहे की बाबा? कसं असतं, शेवट आपण जे थेरॉटिकली आपण बघतो, बट प्रॅक्टिकली ते पॉसिबल असतं का? नसतं. त्याला काय करावं लागतं? त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, आणि देन त्याच्यानंतर मग त्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल कळायला स्टार्ट होत असतात. कळतंय का काय म्हणतोय मी ते? सो हो सर. एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, एकच कन्सेप्ट बट अपोजिट. दोन कन्सेप्ट तुम्हाला डोक्यामध्ये लगेच फिट करून टाकायचे, की बुलिश एंगल्फिंग मध्ये अशा कॅन्डल राहणार. पहिली रेड कॅन्डल, दुसरी ग्रीन कॅन्डल, जी की मार्केट डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड करणार आहे. आणि दुसरं म्हणजेच की बेरिश एंगल्फिंग, हे मार्केटला अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड करणार आहे. ओके, सेम. आता जेव्हा तुम्हाला हे कॅन्डल्स दिसतील त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची असते, आणि तुम्हाला स्टॉप लॉस टाकायचा असतो, आणि तुम्हाला टार्गेट फिक्स करायचं असतं. आता ते कन्सेप्ट समजून तुम्हाला दोन गोष्टी कळायला लगेच, की कॅन्डल स्टिकच्या की बुलिश एंगल्फिंग असतं, त्याचं नाव, ते काय काम करतं, ते गोष्ट तुम्ही समजून घेतलं. आता याच्यानंतर असतं तुम्हाला की एंट्री कुठं करायची असते. ओके, पर्टिक्युलर आता हे कॅन्डल तुम्हाला दिसलं. ओके, हे कॅन्डल तुम्ही फाइंड आउट केलं. नेक्स्ट कॅन्डल सपोज इथूनच अशा ग्रीन बनत असेल. ओके, तर पर्टिक्युलर तुम्ही इथं पण एंट्री करू शकता या कॅन्डलच्या क्लोजच्या ठिकाणी. इथं तुमचा स्टॉप लॉस लावू शकता. ओके, हे नाहीच नाही, आणखीन प्युअर कन्फर्मेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला 101% मध्ये कन्फर्मेशन तुम्हाला एंट्री करायचं असेल, नेक्स्ट कॅन्डल हे ग्रीन बनत असेल इथली वाली, ह्या दोन कॅन्डल झाल्यानंतर त्याच्यानंतरची तिसरी कॅन्डल जी की ग्रीन बनत असेल, ह्या ग्रीन कॅन्डलच्या जी क्लोजिंग प्राइस असते, इथं क्लोज असतं त्या ग्रीन कॅन्डलचा. आता ती गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. ते होत नसेल, कन्फ्यूज होत असेल, थोडंसं सेशन झाल्यानंतर चार्ट ओपन करा आणि पर्टिक्युलर बघा हे कॅन्डल कुठं ओपन होतात, कुठं क्लोज होतात त्या गोष्टी. ओके, तर कॅन्डल क्लोज झाली इथं, सो इथं असेल माझी एंट्री. स्टॉप लॉस असेल, हे कॅन्डल जिथून ओपन झाली तिथं स्टॉप लॉस. ओके, त्याला की आपण एस एल म्हणतो. आता स्टॉप लॉसचा मिनिंग समजून घ्या की स्टॉप लॉस असतं काय. स्टॉप लॉस म्हणजे तुम्हाला किती लॉस झाला आणि तुम्हाला निघायचं. म्हणजे पर्टिक्युलर हे कॅन्डल मध्ये इथं मला लॉस होते 500 रुपये, 500 रुपये लॉस मला झाला, मी एक्झिट होणार मार्केटमध्ये. आणि हा रूल, ह्या एस एलचा म्हणजे स्टॉप लॉसचा, हा कंटिन्युअस एकच राहायला पाहिजे तुमच्या माइंडमध्ये, की माझा स्टॉप लॉस हिट झाला, मला एक्झिट करायचं मार्केटमध्ये. होल्ड करायचं नाही, नाही नाही नाही, हा खाली येणार मग वरती जाणार, ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे मार्केटमध्ये. पहिली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा लॉस बुक करता यायला पाहिजे. असे बरेचसे खूप ट्रेडर मी बघितलेत, जे की आजच्या टायमिंगला त्यांनी सगळं त्यांचं फंड झिरो करून आज जॉब करते. बट त्यांना एवढं मार्केटचं अनालिसिस आहे, खूप नॉलेज आहे, तरी सुद्धा. का? तर फक्त ह्या गोष्टीमुळं की तुम्हाला एस एल तुमचा फिक्स करता यायला पाहिजे,
की हे कॅन्डलच्या डाऊन साईडला मी SL टाकलाय ना, तर हे कॅन्डल नेक्स्ट, आता मी इथं एंट्री घेतलंय, ह्याच्यानंतरची कॅन्डल लागणार आहे. हे नंतरची कॅन्डल तर आली इथं खाली आणि माझा स्टॉप लॉस तर हिट केली, तर मी तिथून एक्झिट होणार पर्टिक्युलर. हे गोष्ट लक्षात असावी. तो असतो तुमचा SL, की मला रिस्क किती ठेवायचे त्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये, त्या ट्रेडमध्ये. हे गोष्ट तुमची डिसाईड होते इथं. देन तुमची एंट्री असेल ह्या पॉईंटला जिथं क्लोज असेल तिथून तिथून मग हा मार्केट वरती 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 जायला चालू करतो. मग पर्टिक्युलर जेवढ्या पॉईंटचा म्हणजे जेवढ्या रुपयाचा तुम्ही स्टॉप लॉस इथं ठेवलात, म्हणजे 500 रुपयाचा तर तुम्ही इथं स्टॉप लॉस ठेवला, तर त्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला टार्गेट पण ठेवता यायला पाहिजे. तर टार्गेट कसं असणार हो, तर ह्याच्या डबल असणार. 500 रुपये माझा तर लॉस असेल, तर त्याच ठिकाणी मी 1000 रुपयाचा प्रॉफिट घेणार. आणि हेच गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. ॲज अ प्रॉफिटेबल ट्रेडर तुम्हाला व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:2 चा ठेवायचा असतं. जे की लॉस असतो त्या लॉसच्या डबल तुम्हाला प्रॉफिट ठेवायचं असतं. कळतंय? Yes, sir. सिम्पल. दोन कॅन्डल फॉर्म झाल्या, दोन कॅन्डलच्या नंतरची जे ग्रीन कॅन्डल होईल, त्या ग्रीन कॅन्डलच्या जे क्लोज आहे तिथं माझी एंट्री असेल. जिथं ओपन झाली असेल त्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवा आणि तिथून पुढं तुमचं टार्गेट. ते टार्गेट लावायचं कसं कसं फाइंड आउट करायचं मी सांगेल तुम्हाला चार्टवरती घेऊन जाऊन. जस्ट आता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, की हे मला 2 कॅन्डल दिसल्यानंतर मला नेक्स्ट कॅन्डलला एंट्री करायची. ओके. सेम आता नेक्स्ट कॅन्डल मध्ये या, जे की तुमची बेरिश एंगल्फिंग आहे. इथं पण सेमच असेल. ओके. फक्त एकच की हे कॅन्डल लागली त्याच्यानंतर रेड कॅन्डल लागली, इथून तुमची नेक्स्ट रेड कॅन्डल चालू होणार आहे. ओके. हे इथं झालं तुमचा ओपन, इथं झाला तुमचा क्लोज. ओके. जिथं क्लोज होईल इथं असेल माझी एंट्री. ओके. इथं माझी एंट्री, इथं माझा वरती SL आणि सेम एंट्री इथं केल्या, इथून तुमचं खाली टार्गेट असेल. सेम 500 रुपये माझा लॉस असेल, 1000 रुपये माझा प्रॉफिट असेल. हे पर्टिक्युलर मी आता तुम्हाला शेअर करतोय 500,000 रुपयाचं. जसं तुम्ही ट्रेडिंग चालू करचाल, देन मी ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला स्टार्ट करेन, की लॉसच किती घ्यायला पाहिजे, प्रॉफिटच किती घ्यायला पाहिजे. असं नाही की फक्त 1000 रुपये प्रॉफिट घ्यायचं असतं. तर तुम्हाला 5000 रुपये पण प्रॉफिट भेटत असतं, 10,000 रुपये पण भेटत असतं, लाख रुपये पण भेटत असतं. बट त्याला एक्सपिरियन्स लागतो. एक इनिशियल लेवलचं, बिगिनिंग लेवलच्या मी गोष्टी तुम्हाला सांगत आहे, शेअर करतोय, की पर्टिक्युलर एंट्री घेतल्यानंतर 1000 रुपये तरी मला प्रॉफिट भेटला पाहिजे. अथवा तुम्ही स्टॉप लॉस 250 रुपयाचा ठेवा, टार्गेट 500 रुपयाचा ठेवा. लॉस 500 रुपयाचा ठेवा, टार्गेट तुमचा 1000 रुपयाचा ठेवा. पर्टिक्युलर तुमच्यावरती डिपेंड राहतं की तुम्हाला मार्केटमध्ये किती पैसा घेऊन यायचा, तुमची किती पॉवर आहे की लूज मनी करायची. की सो खुशीनं लॉस पण झाला ना तर ऍक्सेप्ट करायला यायला पाहिजे. असं नाही की माझा 500 रुपये लॉस झाला लगेच तेच दिवसभर तुमच्या मनात राहावं की माझा 500 लॉस झाला, माझा 500 लॉस झाला, माझा 500 लॉस झाला. हे गोष्ट नसावी. सो पर्टिक्युलर ते गोष्ट तुम्हालाच आत्ताच फाइंड आउट करायचे, की मी तर सपोज 10,000 रुपये मार्केटला तर टाकले, तर त्या 10,000 रुपये मधले 250 रुपये तर मार्केटनं घेऊन गेला माझा लॉस, तरी मला काही वाटलं नाही पाहिजे. तेच गोष्ट मी अगोदर तुमच्या डोक्यामध्ये टाकतोय, की जोपर्यंत तुम्ही लॉस ऍक्सेप्ट करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केट प्रॉफिट देणार नाही. आजपर्यंत तुम्ही खूप सारे प्रॉफिट बघितला आजचा मार्केटमध्ये. स्वतः माझे सुद्धा मी दाखवतो पुढं पुढं आता, जे की पर्टिक्युलर तुम्हाला थोडंसं वेळ झाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स आला ना, मी पर्टिक्युलर माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायला शेअर करेलच. पण एक सांगतोय की ह्या गोष्टी आहेत जे की ऍक्सेप्ट करावं लागते तुम्हाला, तरच मग बनतं, जर्नी बनते, सक्सेस बनतं, सगळ्या गोष्टी बनतात. ओके. कळतंय? हो सर. ओके. 2 कॅन्डल शिकलात, कुठल्या कॅन्डल शिकलात सांगा पर्टिक्युलर. बुलिश आणि बेरिश. येस. बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग शिकलात. थोडंसं मला आता तुम्हीच तुमच्या तोंडानं एक्सप्लेनेशन द्यायचं की बुलिश एंगल्फिंग काय करते आणि बेरिश एंगल्फिंग काय करते तुमच्या तोंडानं. मी तर सांगितलंच. कोणी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बुलिश अँगल इन डाऊन ट्रेंड कन्वर्ट करते अप ट्रेंड मध्ये, येस. ग्रेट. आणि बेरिश अँगल इन अप ट्रेंडला कन्वर्ट करते डाऊन ट्रेंड मध्ये. ग्रेट.
ह्याच कन्सेप्ट म्हणजे हे दोनच गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. हेच डायरीमध्ये लिहायचं की बुलिश एंगल्फिंग आणि बेरिश एंगल्फिंग मध्ये काय डिफरन्स आहे आणि काय करते. बाकी तुम्हाला अर्थ तर सांगितलं एंगल्फिंगचं काय काय करत असते, की दोन कॅन्डल्स असते, पहिली कॅन्डलला दुसरी कॅन्डल खाऊन टाकत असते आणि हे असं बनत असतं की पर्टिक्युलर जे प्रिव्हियस कॅन्डल असते, हे प्रिव्हियस कॅन्डल इथली की ह्याचा हाय पॉईंट पण नेक्स्ट कॅन्डलचा छोटाच असतो आणि लो पण नेक्स्ट कॅन्डलचा छोटाच असतो, म्हणजे मध्येच ते कॅन्डल असते बनलेले पर्टिक्युलर. ओके, सो ह्या दोन गोष्टी. सो समजलंय सगळ्यांना? सगळ्यांना म्हणतोय, असं नाही की स्पेसिफिक फक्त दोघांना तिघांना समजलं, हो पण सर. प्रत्येकाचा रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे. यस सर, समजतंय. येस सगळ्यांना. सर. तुम्हाला येस बुक सर. वाटत असेल तर तुम्हाला चॅटचा पण ऑप्शन आहे, त्या चॅट मध्ये येस नो तरी करा, जेणेकरून मला कळेल की हा समजते पण. यस, ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो, सो मग जायचं नेक्स्ट कॅन्डल वरती. यस सर. चलो, सो नेक्स्ट कॅन्डलस्टिकचा पॅटर्न असतो, तो असतो हॅमर. आता पर्टिक्युलर एक वर्ड येतो तुमच्या समोर, जसं की एंगल्फिंग आला. एंगल्फिंग हा वर्ड होता, जे की कॅन्डल कशी बनते तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये त्या एंगल्फिंगच्या अगोदर दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. इथून पुढे आता सगळ्याच कॅन्डलला तसं दिसणार, एक बेरिश आणि एक बुलिश. एक मार्केटला अप ट्रेंड करणार, एक मार्केटला डाऊन ट्रेंड करणार. हे डोक्यातच ठेवा आणि हे होतच. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं कॅन्डलस्टिक मध्ये, की ते कॅन्डल्स बनतात कशा. तुम्ही दोन कॅन्डल बघितल्या, त्या बनल्या कशा? पहिल्यांदा ग्रीन नंतर रेड, नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा रेड नंतर ग्रीन. सो ते गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. आता आपण बघायलो हॅमर पॅटर्न, की हॅमर बनतं कसं. आता पर्टिक्युलर हॅमरला आपण मराठीमध्ये काहीतरी म्हणतो, तर आपण शिकलो की हॅमर म्हणजे काहीतरी असतं. हातोडा. येस, ग्रेट. हॅमर म्हणजे तुमचा हातोडा असतो, बरोबर. जे की समोर असं हे असतं मोठं, आणि खाली मग तुमचं ते दांडी असते, जी की आपण तुम्ही मारू शकता. तुम्ही खेळा वगैरे जे पण गोष्टी असतील ते करू शकता. एक हातोडा टाईप तुम्हाला कॅन्डल आपल्या मार्केटमध्ये दिसत असते. दिसते का तुम्हाला? हे बघा, हे तुमच्या हातोड्याच्या समोरचं पार्ट आणि हे तुमचं खालचं लाकूड, बरोबर. सेम तसंच रेड कॅन्डल मध्ये पण हे तुमचं हातोड्याच्या वरचं आणि हे खालचं तुमचं जे दांडी दिसते का तुम्हाला? हेच आहे का? हातोडी आहे का? आहे. यस सर. तो ह्याला आपण म्हणतो हॅमर. ओके, पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये पण दोन टाईपचे म्हणतात, एक बुलिश हॅमर आणि एक बेरिश हॅमर. कळतंय? बुलिश हॅमर, बेरिश हॅमर. आता ह्याच्यामध्ये सेम पॅटर्न असतं, जसं की बुलिश एंगल्फिंग बघितलं आणि बेरिश एंगल्फिंग बघितलं. बुलिश एंगल्फिंग मध्ये काय होतं हो? आता तुम्हीच सांगणार, मी सांगण्याच्या अगोदर. बुलिश हॅमर मध्ये काय होणार? राऊंड ट्रेन, अप ट्रेन. येस, संपलं. बुलिश एंगल्फिंग मध्ये डाऊन ट्रेंडचं अप ट्रेंड होणार आणि बेरिश हॅमर मध्ये अप ट्रेनचं डाऊन डाऊन ट्रेन. ट्रेन. संपलं. किती सोपं आहे मार्केट. हेच कन्सेप्ट आहे. ह्याच गोष्टी फक्त डोक्यामध्ये ठेवायच्या. बुलिश हॅमर दिसला मला, मार्केटला डाऊन ट्रेंड चालू आहे, मग इथं हॅमर बनला. मग बुलिशला कुठला हॅमर बनेल? रेड वाला बनेल का ग्रीन वाला बनेल? ग्रीन. येस, ग्रीन. कारण की काय? ग्रीन वाला. येस, इथे ग्रीन हॅमर बनेल, मग इथूनच मार्केट वरती जाईल. आता पर्टिक्युलर, आता हे हॅमर बनतं कसं ते सांगतो. लॉजिक सगळ्यात महत्वाचं, की दिसायला दिसतंय हे हॅमर बनतंय. काय असतं पर्टिक्युलर मार्केटमध्ये हे कॅन्डल. आता हे बघा, हेच फक्त मला ह्या ग्रीन कॅन्डलच मला फक्त सांगायचं. ओके, सो ओपनिंग कुठं आहे हो? आता तिथं लिहिलंयच म्हणा, पण तरी तुमच्या तोंडानं मला ऐकायचं की ओपनिंग कुठे आहे. दांडीच्या वरच्या बाजू. येस, ग्रेट, इथं आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होत असतं, हे कॅन्डल इथं ओपन होते आणि हे कॅन्डल खाली 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 येत असते. ओके, म्हणजेच हे कॅन्डल रेड होत असतं, रेड होत असतं. याच्यामध्ये कोण असतं वर रेड होत असतं तर? त्याच्यामध्ये सेलर. येस, बायर असतात का सेलर? ह्या दोनच गोष्टी तुम्हाला मी विचारणार आहे कंटिन्यू. तर ह्याच्यामध्ये असतात सेलर्स. ओके, सो सेलर्स ह्या कॅन्डलला खाली 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 घेऊन येतात, बट त्याच टायमिंगला बायर्स मोठ्या प्राइस घेऊन, म्हणजे मोठा पैसा घेऊन ह्या कॅन्डलमध्ये उतरतात, मार्केटमध्ये उतरतात.
मग बाहेर जम्प केल्या केल्या जास्त पैसे घेऊन हे जे की रेड कॅन्डल आहे हे कन्वर्ट होते ग्रीन कॅन्डल मध्ये आणि त्याचा फॉर्म बनतो असा हॅमर टाईप. कळते का? आणि जेव्हा हे वीक तुमची बनत असते ना, ह्या वीकचा खूप मोठा आपल्या मार्केटमध्ये अर्थ होतो. जेव्हा रेड वीक होते ना, तर ह्याच्यामध्ये मोस्टली सेलर्स असतात. जेव्हा ग्रीन कॅन्डल होते त्याच्यामध्ये मोस्टली बायर्स असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या, डायरीमध्ये लिहून ठेवा की वीक हे खूप इम्पॉर्टंट असते आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. एखादी मोठी वीक लागत असेल ना एखाद्या कॅन्डलला, त्याच्यामध्ये खूप सारे बायर किंवा सेलर्स आहेत. पर्टिक्युलर त्या कलर वरती डिपेंड आहे की रेड वीक आहे का ग्रीन वीक आहे, शॅडो कुठली बनत आहे, बायरची बनत आहे का सेलरची बनत आहे. तर पर्टिक्युलर इथं तुम्ही जे पहिली कॅन्डल बघायला हॅमरची, जी की बुलिश हॅमर, ह्याच्यामध्ये तुमची जी की खालची वीक आहे हे ग्रीन आहे. ह्याच्यामध्ये खूप जण पैसा टाकलेले आहेत, खूप बायर्स पैसा टाकलेले आहेत आणि मार्केटला वर घेऊन जाण्यासाठी खूप इंटरेस्टेड आहेत. त्यासाठी हे असा फॉर्म बनलेला आहे. त्यामुळं इथूनच लगे मार्केटमध्ये एक बुलिशपणा येतो, मार्केट अप साईडला जायला स्टार्ट होत असतं. कळतंय का? दुसरी गोष्ट आणखीन हॅमरची लक्षात असावी, जे तुमची बॉडी असते, हे बॉडी असते आणि हे असतं तुमचं वीक, हे असतं तुमचं शॅडो. हे जे बॉडी बनते ना, ह्या बॉडीपेक्षा डबल डबल बरं का, जे की ह्याची एवढी हाईट असते ना, ह्या हाईटीपेक्षा डबल हाईट ह्या वीकची असते. तेव्हाच तो हॅमर आपण म्हणतो, तेव्हाच तो हॅमर होतो. की बॉडीपेक्षा मोठं तो वीक बनवत असेल, शाडू बनवत असेल ना, तरच तो हॅमर होत असतो. पर्टिक्युलर तुम्ही म्हणसाल की हा हे असं बनलं आणि अशी वीक बनली एवढी छोटी, हे हॅमर. नो, नॉट पॉसिबल. हे जे वीक आहे हे वीक अशी मोठी व्हायलाच पाहिजे, पर्टिक्युलर ह्या बॉडीपेक्षा डबल, तेव्हाच हॅमर होत असतं. का वीक मोठी ठेवायची हो, का मोठीच वीक बघायची? हे आपल्याला प्रेझेंट करतं की मार्केटमध्ये सध्याला कोणाचं वर्चस्व चालू आहे. हे ग्रीन हॅमर आहे म्हणल्यानंतर इथं बायरचं वर्चस्व आहे. सो हे हॅमर ऍज अ बायर बनवत आहेत, म्हणूनच मार्केटला ते वर घेऊन जाणार आहेत. कळते का? येस सर. येस सर. आवाजच येत नाही, सायलेंट सगळे. हा येस सर. ओके, तो पर्टिक्युलर तुम्हाला त्या गोष्टी बघणं भागच आहे. हे झालं बुलिश हॅमर, जे की मार्केट इथून येणार डाऊन साईडला आणि हॅमर असा बनणार आणि इथून मग मार्केट कन्वर्ट होणार अप ट्रेंड मध्ये. कळतंय? हो सर. येस. देन बेरिश हॅमर. ओके, सेम फक्त अपोजिट, सेम फक्त अपोजिट. प्रत्येक गोष्ट अपोजिट चालणार आहे आता इथून पुढं. कॅन्डलस्टिक मध्ये, चार्ट पॅटर्न मध्ये, देन सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये पण सेम गोष्टी तुमच्या होणार आहेत. पर्टिक्युलर तुमचे 2 आठवडे तर फक्त अपोजिट गोष्टीच बघण्यामध्ये जाणार. ओके, जे की आपण आता बेरिश हॅमर बघलो. पर्टिक्युलर पहिला बघितलं बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, देन हॅमर वरती आलो, बुलिश हॅमर बघितला. देन आता बेरिश हॅमर बघतो, तरच आपण इन्व्हर्टेड हॅमर म्हणतो. इन्व्हर्टेड का बरं हो? ते उलट दिसायला स्टार्ट होतं म्हणून. पर्टिक्युलर मागच्या स्लाइड मध्ये बघा, हे दिसत कसं होतं, वरच्या साईडला खाली वीक होती, वरती बॉडी होती. इथं काय आहे, इथं आहे खाली बॉडी आणि वरती वीक. बरोबर? मग सांगा, बेरिश हॅमर मध्ये कुठला ट्रेंड कुठं कन्वर्ट व्हायला पाहिजे? अप ट्रेंड पासून डाऊन ट्रेंड. येस, ट्रेंड तुमचा असतो, त्या ट्रेंडच्या वरती तुमचा असा हॅमर बनतो आणि तिथूनच मग ते डाऊन साइड व्हायला चालू करतो. ओके, आता आणखीन एक गोष्ट, तुम्हाला थोडेसे कन्फ्युजन होत असेल बट कोण मला विचारत नाही, त्याच्यामुळे मी पण आणखीन एक्सप्लेन करत नाही.
एक गोष्ट आहे जी की विचारायला खूप जण असे मागं पडलेत, बट विचारत कोणच नाही, आणि कोणाकोणाच्या तर ते डोक्यामध्ये आलं पण नसत. आहे का कोणाच्या डोक्यामध्ये एक डाऊट? तुम्ही 2 स्लाइड बघितला, दोन्ही स्लाइड मध्ये कुठल्या तरी गोष्टी आहेत जी की तुम्ही कन्फ्यूज आहात पण विचारत नाहीये. विचारा. सर ग्रीन हॅमर झाल्यास बुलिश होईल ना? हा, हेच हेच प्रश्न होता की तुम्हाला पर्टिक्युलर इथं ग्रीन हॅमर पण दिसतोय आणि रेड हॅमर पण दिसतोय. इथं पण सेम, इथं पण ग्रीन हॅमर दिसला मला, रेड हॅमर दिसला मला. मी जस्ट मला वाटलं इथं विचार झाला, बट नेक्स्ट स्लाइड घेतली मी. तिथं पण तुम्ही बघितलात, कम्पॅरिझन केलात, बट तिथं पण नाही बोललात. हेच मजा आहे, आणि मी असंच घेतो. पर्टिक्युलर तुमचं लक्ष आहे नाही, तुमच्या डोक्यामध्ये काय चालू आहे सध्या, भाजी कुठली बनली आहे, मम्मीने चपाती कुठली बनवली आणि जेवायचे काय, हेच असंच लक्षात असू नये. पर्टिक्युलर 9 ते 10 माझा टायमिंग आहे, तो माझाच टाइम राहायला पाहिजे, आणि फक्त तिथं मार्केटच चाललं पाहिजे माइंड मध्ये, दुसरी कुठलीच गोष्ट यायला नाही पाहिजे. पर्टिक्युलर आता बघा, तुम्हाला ग्रीन कॅन्डल पण दिसणार, रेड कॅन्डल पण दिसणार. हॅमर 2 बनणार. आता सपोज हे असा ट्रेंड आहे. आता आपण इथे हे करू, म्हणजेच पिक्चर आपण एक ड्रॉइंग काढू. हे बघा, हे मार्केट ना पर्टिक्युलर असा ट्रेंड चलत येत आहे. ओके, हा आहे डाऊन ट्रेंड तुमचा. ओके, इथं कॅन्डल बनले. अरे हे बुलिश अँगल काय काढलंय मी? हा, इथं इथं. ओके, सो हे ट्रेंड चालू आहे, डाऊन ट्रेंड. आपण बुलिश हॅमर बघतो, इथपर्यंत मार्केट आलं, आणि इथं फॉर्म झालेलं तुम्हाला दिसतंय की पर्टिक्युलर हे हॅमर, हे आहे तुमचा ग्रीन हॅमर. बरोबर, ग्रीन हॅमर तुम्हाला दिसते म्हणल्यानंतर पूर्ण इथून इथपर्यंत ह्या ट्रेंड मध्ये कोणते लोक बसलेले आहेत सांगा? येस, पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणी ह्या पॉइंट पासून, टॉप पासून इथपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला सेलर दिसायलेत, सेलर दिसायलेत, सेलर दिसायलेत. ह्या पॉइंटला आल्यानंतर हे असा हॅमर बनतोय ग्रीन कलरचा, जे की आपल्याला दाखवते, आपल्याला सांगतोय की इथं ह्याच पॉइंट पासून मार्केटमध्ये बायर्स यायला स्टार्ट व्हायला, आणि बायरचा पगडा हा आलेला आहे. ओके, जस्ट एकच मिनिट. हॅलो. ओके ओके ओके, सॉरी 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 फॉर डिस्टर्ब. आपण बघायलो हॅमर, आपण एक ट्रेंड बघतोय जे की डाऊन साइडचा ट्रेंड आहे. डाऊन साइडचा ट्रेंड एका पॉइंट पासून पूर्णपणे 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 खाली येतो. म्हणजे याच्यामध्ये आपण एकच गोष्ट बघतोय, ते की सेलर 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 सेलर. ओके, आता सेलरचं पण किती पण झालं, शेवट त्यांना प्रॉफिट बुक करावं लागतं. मार्केटमध्ये एक ट्रेंड चलत असेल ना, तर त्याची प्रॉफिट बुकिंग येत असते. प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय असतं? सो एखादा ट्रेंड चालतो, त्यांना प्रॉफिट होत असतं, पडत्या मार्केटमध्ये पण प्रॉफिट होत असतं. लक्ष द्या, आपण ट्रेडिंग शिकवायलो, आपण सगळ्याच गोष्टी कव्हर करायला त्याच्यामध्ये, की वर जाताना मार्केट प्रॉफिट काढतं हे सगळ्यांना माहिती आहे, बट खाली पडत्या मार्केटमध्ये कोण प्रॉफिट काढतं हे कोणालाच माहिती नाही. बट खाली पण मार्केट पडत असेल ना, तेव्हा पण आपण प्रॉफिट काढत असतो. इथं सेलर ह्या पॉइंटला सेल करून बसलेला आहे, आणि डाऊन साईडला येतोय. डाऊन साईडला आल्यानंतर त्याला असतो प्रॉफिट चालू. त्याला ह्या पॉइंटला आल्यानंतर लगभग लगभग ₹1,00,000 चालू आहे प्रॉफिट. ₹1,00,000 त्याला बुक करायचे, म्हणजे प्रॉफिट त्याला घेऊन घरी जायचंय. तेव्हा तो काय करणार हो? तो पोझिशन एक्झिट करणार, क्लोज करणार. जेव्हा तशा पोझिशन क्लोज व्हायला स्टार्ट होणार, त्याच टायमिंगला जे बायर्स असते ते बघणार की बाबा इथं सेलर्स निघायला स्टार्ट झालेत, ते प्रॉफिट बुकिंग करत आहेत. मग आपला टाइम आहे इथं की मार्केटमध्ये जम्प करायचा. कोणाचा हो? तुमच्या बायरचा. मग बायर्स काय करणार? मार्केटमध्ये जम्प करायला स्टार्ट करणार.
आणि मग ह्या पॉइंटला असा हे फॉर्मेशन तयार होणार, मग इथूनच बायर्स ऍड होणार आणि मार्केट वर जाणार. आता हे झालं ग्रीन हॅमर तुम्हाला दिसल्यानंतर. रेड हॅमर तुम्हाला दिसतं. रेड हॅमर जेव्हा दिसतं तेव्हा एकच कन्फर्मेशन तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असते आणि तेच केअरफुली आपल्याला बघायचं असतं. ते म्हणजे काय, तर जेव्हा तुमचा रेड हॅमर असा इथं लागत असतो, हे आहे तुमचा रेड हॅमर, तर ह्याची जे वीक असते, ह्या वीक वरती डिपेंड आहे. हे रेड मध्ये क्लोज होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे, हे ग्रीन मध्ये इथं क्लोज होणार आहे आणि रेड मध्ये इथं क्लोज होणार आहे. ओके, ग्रीन मध्ये क्लोज झाला तर आपल्यासाठी 101% कन्फर्मेशन. रेड मध्ये जेव्हा होईल तेव्हा थोडस म्हणजेच एक 99% फक्त आपल्यासाठी बेस्ट आहे. 1% फक्त ते कन्फर्मेशन आपल्याला बघायचंय. एक तर ते वीक डाऊन साईडची तुमची, की ह्या बॉडीपेक्षा डबल आहे का, डबल आहे, ओके शुअर आहे, हे हॅमरच बनला. दुसरी गोष्ट, आपल्याला लगेच एंट्री नाही करायची, आपल्याला वाट बघायची आहे नेक्स्ट ग्रीन कॅन्डलची. मग ती कुठली पण बनवू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे तर नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनत असेल तर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या ठिकाणी माझी एंट्री असेल, खाली स्टॉप लॉस असेल आणि इथून मग मी अप साईडला बसणार. कळते काय काय सांगतोय, हे तुम्हाला कुठंच सांगणार नाहीत. यूट्यूब काढा अथवा लाख लाख रुपयाचे क्लास लावा, हे गोष्ट कुठंच होणार नाही. हे गोष्ट सांगतोय कशासाठी, एक्सपिरियन्स आहे. ह्या गोष्टीमुळे मला खूप इम्पॅक्ट पडला होता माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये, ट्रेडिंग लाईफमध्ये, की मी पण पुस्तकं वाचले, खूप अभ्यास केला, बट जे होतं इथं दिसत होतं ते मार्केटमध्ये दिसत नव्हतं. हा, ग्रीन बुली जेव्हा ग्रीन म्हणजे ग्रीन मध्ये हॅमर तुम्हाला दिसेल त्या टायमिंगला तुम्हाला रिझल्ट दिसेल. मग ते कधी होणार आहे, ते आठवड्यातून एकदा होईल. बट तुम्हाला रेड वाला तिथं हॅमर दिसला तेव्हा काय करणार आहात, हा चला डोळे झाकून एंट्री केली, कुणाला सांगितलं की बाबा हा बुलिश हॅमर आहे, रेड कॅन्डलला मी बसलो तिथं. बट ते नंतर अप ट्रेंडला गेलाच नाहीये, वरतीच गेलाच नाही, तिथून आणखीन खाली फिरला. त्यासाठी नेक्स्ट कॅन्डल जे पण असेल ग्रीन वाली, त्या ग्रीन कॅन्डलचं कन्फर्मेशन बघायचं. ग्रीन कॅन्डल होत असेल देन त्याच्यानंतर मग तुम्हाला एंट्री एक्झिक्यूट करायचं, म्हणजे एंट्री बनवायचं. कळतंय का? येस सर. येस सर, फक्त येस सर. सगळं घेणार आहे मी, लय नाही. परवा दिवशी तुम्हाला असाइनमेंट, असाइनमेंटचे मार्कच मला कळतील की बाबा येस सर आहे का नो सर आहे सगळं. ओके चलो, तो पर्टिक्युलर व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्या. सिम्पलच कन्सेप्ट आहे, बट त्याच्यामध्येच कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे की तुम्हाला पॉइंट आउट करायच्या आहे, की रेड असताना काय, ग्रीन असताना. ग्रीन असताना बुलिश हॅमर मध्ये ठीक आहे, बट बुलिश हॅमर मध्येच ते रेड असेल हॅमर तर त्या टायमिंगला आपल्याला ते गोष्ट बघायची आहे. ओके, आता या इन्व्हर्टेड म्हणजेच बेरिश हॅमर मध्ये सेम तसंच, फक्त इथं काय बघायचंय तुम्हाला, जे हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. फक्त हे रेड जेव्हा ग्रीन येईल त्या टायमिंगला मी नेक्स्ट रेड कॅन्डलची वाट बघेल. रेड कॅन्डल आली ह्या ग्रीनच्या नंतर, देन त्याच्यानंतर मग मी विचार करेल की हा बेरिश हॅमर आहे आणि मार्केटला अप ट्रेंडला कन्वर्ट डाऊन ट्रेंड तो करणार आहे. सेमच आहेत सगळं, फक्त थोडंसं कलर मध्येच इम्पॅक्ट करतं मार्केट. हे बघा, इथं असतं ह्याचं क्लोजिंग प्राइस, इथं असतं ओपनिंग प्राइस, इथं असतं ह्याचं ओपनिंग प्राइस आणि इथं असतं ह्याचं क्लोजिंग प्राइस. सो त्याच गोष्टी थोडंसं आपल्यासाठी डाऊटफुल असतात आणि त्याच गोष्टी आपल्यासाठी थोडंसं डिसएडव्हान्टेज असतात आपल्या कॅपिटल. येस बोला. मी आता चार्ट ओपन केलाय, तर चार्ट ओपन केल्यामध्ये ना एक ट्रेंड असा झालाय की बुलिश टाईप येतो. म्हणजे तो खालून वरती गेला, म्हणजे खाली त्याची स्टिक बनली आहे आणि वरती क्लोज झालाय, म्हणजे हा कोणता राहील? येस बोला आवाज बोला. येतोय का? येस येस येतोय येतोय. तर मी आता एक चार्ट ओपन केलाय कोटक बँकचा. तर येस त्याच्यात ना तुम्ही जसं सांगितलं ना की आता हा तो बेरिश वाला आहे, जो बुलिश वाला आहे तर तिथून खालची जी खालून त्याची खालून वरती जाते ना बुलिश मध्ये, म्हणजे येस वरच्या साईडला ट्रेड जातो, तर येस. तसंच आहे. पण एक नेक्स्ट जो आलाय तिथून परत खाली गेलाय, मग ते कसं कळतं? त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जस्ट
थोडंसं रिलॅक्स द्या. आपल्याला चार्टवरती जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. हे असं शिकवणं आणि चार्टवरती जाणं खूप फरक आहे. हे फक्त तुम्ही बघायला, तुम्हाला दिसायला तुमच्या समोर हे असं हॅमर बनते, हे बुलिश हॅमर आहे, हे बेरिश हॅमर. बट ऍक्च्युअल रियालिटी जेव्हा तुम्ही चार्ट ओपन करता, जेव्हा बघता ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या चार्टमध्येच व्यवस्थित जी माझी जर्नी आहे, जे एक्सपिरियन्स माझा आहे ना, ते आपल्याला शेअर करायचं. की पर्टिक्युलर हॅमर लागल्यानंतर जेव्हा अपट्रेंड होतो, त्या अपट्रेंडच आपल्याला ठरवायचं आहे का ठरवायचा नाही, हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की मी माझ्या इनिशियल लेवलचा लगभग लगभग 1 लाख रुपये लॉस फक्त ह्या गोष्टीमुळे केला होता. 1 लाख रुपये लॉस 2020 ची गोष्ट आहे. माझी प्रत्येक सेव्हिंग मी मार्केटमध्ये टाकली होती आणि बारीक बारीकच जे गोष्टी होते आणि त्याच्यामुळेच ते मला लॉसेस झाले होते. आणि तेच गोष्ट मला तुम्हाला करू द्यायची नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड की जे आहे गोष्ट तेच ऍक्सेप्ट करायची आणि पुढे चालायचं. शेवट आपल्याला प्रॉफिटशी मतलब आहे. मला प्रॉफिट होतोय ना, झालं. मग बाकीचं मला, मग बाकीचं काही पण होऊ द्या मार्केटमध्ये, मला माहिती आहे. आज मार्केट खूप पडला, मान्य, प्रत्येकानं आज बघितले मार्केट खूप 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 पडलेलं. त्याच्यामधनं मला फक्त आणि फक्त 15 मिनिट माझे पाहिजे होते आणि 15 मिनिट मला भेटले. मी माझं पर्टिक्युलर माझं प्रॉफिट बुक केलं आणि मी एन्जॉय केलं. सो ते तुम्हाला गोष्ट द्यायचे. सो जस्ट अगोदर बघा कन्सेप्ट, ह्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचंच आहे. पूर्ण त्या 1 तासामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर अप करायच्या. तुम्ही तुमचं ते बुक तुमच्या समोर असणार आणि ह्या स्क्रीनवरती फक्त एकच गोष्ट चालणार, तुमच्या समोर चार्ट चालणार. आणि त्या चार्टमध्ये फक्त हे बुलिश हॅमर, बेरिश हॅमर, बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, जेवढं आपल्याला फाइंड आउट करता येईल तेवढ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये फाइंड आउट करायच्या. ओके, ओके. कळते? येस सर. येस. येस सर, समजतं. ओके, चलो. सो आता इन्व्हर्टेड हॅमरमध्ये, बेरिश हॅमरमध्ये सेम कन्सेप्ट, फक्त हे कॅन्डल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पर्टिक्युलर जसं तुम्हाला नाव आले, बुलिशला तुम्हाला फोकस करायचे ग्रीन कॅन्डललाच, बेरिश जिथं नाव आलं तुम्हाला फोकस करायचे रेड कॅन्डललाच. मोस्टली मोस्टली तेच गोष्ट तुम्हाला जास्त फोकस करायची आहे. ग्रीन कॅन्डल येत असेल त्याच्यामध्ये थोडंफार 18-19 होत असतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला वेट करायचंय. आणि जोपर्यंत कन्फर्मेशन येत नसतं तोपर्यंत तुम्हाला तिथं एंट्री करायची नसते. ओके, कन्फर्मेशन मध्ये आपले खूप वेरियस टाईप आपण बनवून ठेवलेले आहेत. आता हे जेवढं पण तुम्ही कॅन्डल स्टिक बघायलात, हे कन्फर्मेशनच आहे की पर्टिक्युलर नेक्स्ट जी गोष्ट होणार आहे ती कशासाठी होणार आहे, कुठली गोष्ट होणार आहे. जी की झाली तर ठीक आहे, नाही झाली तर काय करायचं. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये 2 डायरेक्शन मध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. जसं की तुमचा कॉईन असतो 1 रुपयाचा, त्याला हेड आणि टेल असतं, 2 बाजू असतात. तसं मार्केटमध्ये पण तुम्हाला दोन्ही बाजूनं विचार करायचा आहे की हॅमर बनला तर मला एंट्री घ्यायचीच का, बरं मी घेतोय हॅमरच्या भरोश्यावरती, आणखीन मला काय पाहिजे दुसरी गोष्ट, जेणेकरून मी इथं 101% एंट्री घेऊ शकतो. सो ते गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट. आणि तसंच तुम्ही कन्फर्मेशनचं पॉवर तुम्ही वाढवला ना, तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडणार मार्केटमध्ये. आज पर्टिक्युलर खूप सारे आहेत ट्रेडर तुमच्या आजूबाजूलाच आहेत, एकाच गोष्टीवरती त्यांनी ट्रेड घेतात. मग ते लक वाईज आला प्रॉफिटमध्ये, त्यांनी बुक केलं प्रॉफिट, ठीक आहे. नाहीतर इन केस त्यांना लॉस बुक करावंच लागणार आहे. नाही पण गेला तर ते पूर्ण फंड गायब होणारच. सो त्या गोष्टी आहेत. सो पर्टिक्युलर ते गोष्ट तुम्हाला माहिती असावी आणि ते डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचंच. ओके. येस सर, येस. येस. ओके, चल. बाकी नंतर हे डोजी, सिम्पल डोजी, ग्रेवस्टोन डोजी आहे, ड्रॅगन फ्लाय डोजी आहे, ते पर्टिक्युलर नेक्स्ट जे कॅन्डल्स आहेत ते आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघायचे. आजच्या सेशन मध्ये फक्त 2च गोष्टी, एक बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग आणि हॅमर. बुलिश हॅमर आणि बेरिश हॅमर, जेवढं तुम्ही एकदम रिलॅक्स जाचाल तेवढं तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप बेस्ट. मला पळवायला मला 1 तासामध्ये सगळं शिकवता येतं, पण मला ते गोष्ट नाही करायची आणि आम्ही ते करतच नाही कधी. पर्टिक्युलर तुमच्या माइंडमध्ये जेवढं सध्याला आजच्या टायमिंगमध्ये बसतंय तेवढंच घ्या. देन आहेत आपल्याकडे खूप दिवस, आपण पर्टिक्युलर तसं आपण मॅनेज करू. ओके.
कळालं ना? ओके सर. चला आता शेवट, तुम्ही जाण्याच्या अगोदर मला चारी पण कॅन्डलचे नावं सांगायचे, चारी पण कॅन्डलचं एक्सप्लेनेशन द्यायचं, देन त्याच्यानंतर मग आपण एंड करू. कोण सांगणार? सर बुलिश 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 मध्ये जो आहे तो ट्रेंड. ओके ओके सांगा मॅम. पर्टिक्युलर प्रत्येक कॅन्डल म्हणजे कॅन्डल स्टिकचं नाव घ्यायचं आणि एक्सप्लेनेशन द्यायचं. बुलिश कॅन्डल स्टिक सर, ज्या याच्यामध्ये जे मार्केटला म्हणजे डाऊन ट्रेंड आहे ते अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट करतोय ओके, कुठली कॅन्डल? आणि बुलिश पॅटर्न मध्ये. हो, बुलिश इंगल्फिंग. येस, पर्टिक्युलर त्याला पुढचं नाव दिलेलं आहे बुलिश, त्याच्या पुढं अँगल्फिंग. इंगल्फिंग. येस अँगल्फिंग येस आणि बॅरिश अँगल्फिंग मध्ये हे मार्केटला अप ट्रेंड जे आहे ते डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट करते. ओके, ते कॅन्डल कशा बनते लक्षात आलं? अँगल्फिंगच्या हा की अगोदरची प्रिव्हियस कॅन्डल हे नेक्स्ट कॅन्डलच्या छोटी ती असते हा पर्टिक्युलर. आणि जे बॅरिश असते ती ग्रीन कॅन्डल ही छोटी असते आणि रेड कॅन्डल ही मोठी असते त्याच्यापेक्षा. ग्रेट ग्रेट. हेच आणि थर्ड जे आहे हॅमर पॅटर्न मध्ये येस बुलिश हॅमर आणि इन्व्हर्टेड बॅरिश हॅमर. येस तर हे बुलिश हॅमर मध्ये आपण जास्त करून फोकस हे ग्रीन कॅन्डल वर केलं पाहिजे येस आणि इन्व्हर्टेड हॅमर मध्ये आपण फोकस हे रेड कॅन्डल वर केलं पाहिजे. ओके पण ग्रेट. तरी मला ही कन्सेप्ट क्लिअर नाही झाली सर, म्हणजे बुलिश हॅमरची, की आपण ग्रीन कॅन्डलला का फोकस केलं पाहिजे, कारण मी लिहिण्याच्या नादात मला ते लक्षात नाही आलं. तर बघा ऐका, जेव्हा बुलिश आपण हॅमर बघतोय, बुलिश हॅमर करणार आहे मार्केटला, काय करणार आहे, कुठला ट्रेंड कुठं कन्वर्ट करणार आहे? डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड डाऊन करणार. ट्रेंड टू अप ट्रेंड. जेव्हा तुमची ग्रीन हॅमर दिसते, म्हणजे ग्रीन कॅन्डलचं तुमचं हॅमर तयार होत असेल ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, जी की मार्केटमध्ये त्या कॅन्डलमध्ये बायर्स दिसते. मग जिथे ऑलरेडी मला बाहेर दिसत असतील, माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे का त्या कॅन्डलमध्ये सेलर्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहे. बायस इम्पॉर्टंट. कारण की मार्केटला ते अपोजिट घेऊन जाणार, डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड कमी करणार आहेत. सो ते गोष्ट लक्षात राहावी. ते कॅन्डल्सच आपल्याला सगळ्या गोष्टी बोलणार आहेत. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, हे चार्ट जो असतो ना, हा आपल्याला बोलतो. ते बोलणं तुम्हाला गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. सो ते कॅन्डलच तुमची जी की हॅमर आहे, फर्स्ट वाली जी की बुलिश हॅमर, ते ग्रीन वाली तुम्हाला सांगते की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही आहोत, बायर्स आहेत, आणि बायर्स असताना हे कॅन्डलला आता ह्या ट्रेंडला वरती घेऊन जाणार आहे. ते गोष्ट तुम्हाला तिथं कळेल. देन सेम अपोजिटच. हो सर, आलं लक्षात आता. कळतंय? हो सर. पर्टिक्युलर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. जेवढं तुम्ही माइंडमध्ये इझी वेमध्ये घेचाल तेवढं तुमच्यासाठी बेटर येते. आणि जिथं पण तुम्हाला वाटेलच की बाबा हा हे गोष्ट मला जमत नाहीये, बिंदास तुम्ही मेसेज करा, बिंदास मला कॉल करा, देन आपण ते डिस्कस करू. अथवा नाही झालं तर मीटिंगमध्ये जे पहिले 5 मिनिट असतील, आपण 5 मिनिट त्या गोष्टी अगोदर घेऊ आणि देन मग पुढची कन्सेप्ट आपण स्टार्ट सर करू. आणखीन एक क्लिअर करायचं आता, Yes. आपल्याला बुलिश हॅमर मध्ये आपल्याला हे सेलर्स बायर्स आहे जे इम्पॉर्टंट आहे. तसंच इन्व्हर्टेड बॅरिश हॅमर मध्ये आपल्याला म्हणजे सेलर्स. सेलर्स इम्पॉर्टंट नाही का? हा येस, सेलर्स इम्पॉर्टंट आहे. पर्टिक्युलर जिथं बुलिश दिसलं तिथं आपल्याला बायर्स इम्पॉर्टंट आहे, जिथं बेरिश दिसलं तिथं तुम्हाला सेलर्स इम्पॉर्टंट आहे. ओके सर. येस बुलिश हॅमर मध्ये ग्रीन कॅन्डल किंवा ग्रीन हॅमर वरती फोकस करायचं येस आणि बेरिश हॅमर मध्ये रेड हॅमर जो आहे त्याच्यावरती फोकस करायचं. येस. ओके, मी दाखवतो तुम्हाला हे ऍक्च्युअल चार्ट मध्ये कसं दिसतं
येतं आणि तिथूनच कसा फॉल येतो, तिथूनच कसं डाऊन ट्रेंड चालू होतो, त्या सगळ्या गोष्टी जस्ट पर्टिक्युलर फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की हे बनलंय आणि ह्या बनल्यानंतर काय होणार आहे, की अप ट्रेंड डाऊन ट्रेंड होणार आहे, डाऊन ट्रेंड अप ट्रेंड होणार आहे, हे गोष्टी फक्त. ओके, येस सर. हा. कळतंय? येस सर. ओके चलो. बाकी मग बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण. ओके नेक्स्ट लेक्चर या हे गोष्टी सर आपण हे रेकॉर्डिंग पाठवा सर. येस 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 बिलकुल लगेच तुम्हाला एक 15 मिनिटात अर्ध्या तासामध्ये रेकॉर्डिंग ग्रुपवरती सेंड केली जाईल. चालेल चालेल. ओके सर. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ट्रेडिंग व्यू डाउनलोड करा. मी कधी पण केव्हा पण कोणाला पण विचारेल आणि तुम्हाला ओपन करायला लागेल. आणि ते ओके केले सर. डाउनलोड. येस, ते गोष्ट काय फक्त लक्षात माझ्यासाठी येईल. तेवढी करून ठेवा, कारण की तेच गोष्ट सगळ्यात आता सध्याला इम्पॉर्टंट आहे. सर Sir, केले हे डाउनलोड ती पूर्ण लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये पण. येस येस बिलकुल चालतंय. चलो ओके चलो गुड नाईट. टाटा बाय Good बाय. night. गुड नाईट सर. येस.